वेलकम. हा माझा स्टुडिओ. या ही मूर्ती आंतरराष्ट्रीय बाजारात ह्याला खूप मोठी किंमत मिळालेली आहे. मी बनवली आहे. तुला सांगतो अर्जुन, ही जी मूर्ती आहे ना, ही सुद्धा मूर्ती मीच बनवलेली आहे आणि याला आंतरराष्ट्रीय दर्जाचं पारितोषिक मिळालेलं आहे. तुला सांगतो, या सगळ्या गोष्टी मी बनवल्यात, पण त्या बनवताना रात्रीचा दिवस करून रक्ताचं पाणी करून फार मेहनतीनं हे सगळं मी उभं केलेलं आहे. फार मेहनत लागते आणि मला आता तुझ्याकडनं हीच अपेक्षा आहे. अरे तुझ्यासारखा हिरा माझ्या हाती लागलाय, त्याला पैलू मी पाडणारच. तुला इथं भरपूर करायला स्कोप आहे. मोठे मोठे स्कल्पचर्स, वेगवेगळ्या पेंटिंग्स, तुला हवं नको ते सगळं मी पुरवतो. पण तू हे सगळं इतकं वैभवशाली बनवायचं आहेस. हे एक माझं अत्यंत महत्वाचं क्रिएशन आहे. आणि हा जो माझा इतका मोठा भव्य स्टुडिओ आहे, हा संपूर्णपणे तुझ्या ताब्यात देताना मला अत्यंत आनंद होतोय. या कलाकृती बघितल्या ना की मन असं भरून येतं बघ माझं, की परमेश्वरानं माझ्याकडनं ते सगळं करून घेतलेलं आहे. दर्शन शेठ, हे शिल्प आणि येस, हे या सगळ्यांमागची खरी प्रेरणा माझा मित्र प्रतापराव नागपाल, तुझे वडील. बेटा, त्यांचं स्वप्न होतं, माझं एकट्याचं नाही, तुझ्या वडिलांचं स्वप्न होतं की आपण एक आंतरराष्ट्रीय दर्जाची कलाकृती बनवायची. त्यासाठी हा स्टुडिओ मी त्यांना दिला. माझ्यासाठी नाही, त्यांच्यासाठी तरी. पण करशील ना? नाही म्हणू नकोस प्लीज. बाबा, जो वसा तुम्ही घेतला तो तसाच पुढे चालवण्याचा मी प्रयत्न करेन. ज्या बिंदूपासून तुम्ही मला रेषा काढायला शिकवलीत, त्या रेषेचा मी जगाच्या कल्याणासाठी उपयोग करेन. बस मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. होय, अरे त्यांचा आशीर्वाद तर आहेच, पण मी तुझ्या पाठीशी आहे. आजपासून हा स्टुडिओ तुझा. तुला लागेल ती मदत मी पुरवेन. दर्शन शेठ, अरे अरे सोड. अर्जुन सोड ना. काय झालंय? काय झालंय? आज मी खूप खुश आहे. काय झालं? मला कोणाची भीती नाही आता. साधना, सांगशील काय झालंय ते? सांगतो ना. माझी साधना आणि माझी कला, दोन्ही गोष्टी मला मिळाल्या. हो लैला मजनू, सोडा. काय झालं? अर्जुन भाऊ दर्शन शेठ इकडेच येत आहेत. असं द्यायचं. नमस्कार. वा वा रे माझ्या बछड्यानं. बेटा अर्जुन, कसं वाटलं आमचा सरप्राईज? नाही नाही, खूप छान. आणि तुला काय?
लाजली लाजली आमची पोरगी लाजली. जावई बापू, तुम्ही साधना आणि हा तुमचा मित्र मुरली, तुम्हाला खरं सांगू, राम लक्ष्मण आणि सीता अशी जोडी आहे. तुम्हाला काही कमी पडणार नाही. आणि मी सांगतो, तुमच्या मेहनतीला फळ नक्की मिळणारच. पण फक्त असं आहे, याच्या बनवल्यात ना मूर्त्या, त्या अशा बनवा की बघणाऱ्यानं, खरीददारानं त्याच्यावर आपली सगळ्या आयुष्याची कमाई लावली पाहिजे. काय लक्षात आहे ना? मग बघा, हा दर्शन सेठ तुम्हाला कुठल्या कुठे पोहोचवतो. ऑल द बेस्ट. थँक्यू बाबा. असंच काम करा. येस. येतो रे पोरांनो. मला कलर आणायचंय, मी कलर घेऊन येतो. भाइयों और बहनों, आज का ये दिन सुनहरे अक्षरों में लिखा जाएगा. आज यहाँ दिलवाले और जौहरी नजर वाले खरीदार आए हैं. कला के प्रति आदर रखने वाले साहित्यिक और जिनकी मेहनत से यह सब मूर्तियाँ बनी हैं, वह कलाकार भी आज यहाँ मौजूद हैं. हे स्वप्न तर नाही ना? नाही अर्जुन, अर्जुन हे सत्य आहे. आणि हे सत्य तुझ्यात असणाऱ्या कलेमुळे पूर्ण होतंय. आणि या सगळ्याची साक्षीदार मी आहे. अर्जुन, बघितलीच या दर्शन शेठची कमाल. अरे, जगातल्या सगळ्या देशातली लोक आज इथं आपली खरीददार आहेत. ही सगळी तुझी कमाल आहे. अरे गॉड प्लीज. वेल डन. गुड जॉब. भाइयों और बहनों, आज लगभग सभी मूर्तियों की बोली लग चुकी है. सभी भाग्यवानों ने अपना नसीब आजमा लिया है. आज जिनकी मेहनत से, जिनकी कलाकारी से ये सब कलाकृतियाँ बनी हैं, उस कलाकार को, उस मूर्तिकार को मैं यहाँ स्टेज पर बुलाना चाहूंगी. और इस सुनहरे पल के भाग्यवान हैं दर्शन सेठ.